नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आपण आलेलो आहोत साताऱ्यातील गोडोली येथे आणि तिथल्या मोरे कॉलनीत, आणि तिथल्या सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत. मला खूप छान वाटलं की तुम्ही सगळ्याजणी अगदी स्वतःच्या हक्कासाठी, स्वतःच्या आनंदासाठी आज सगळ्या इथे आलेल्या आहेत. आणि तुमच्याबरोबर धमाल मजा मस्ती करण्यासाठी मी आहेच, आहे की नाही. थोडीफार गंमत जम्मत पाहिजे. चला तर मग तुम्ही सगळे तयार आहेत नक्की खेळण्यासाठी, कारण हे खेळ तर आपल्याला खेळावे लागणारच आहे. कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी, आणि ती विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवरती. चला तर मग आपल्या पहिल्या खेळासाठी पटकन 10 ताई अगदी लवकर लवकर या लवकर. चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे, हा खेळ असा आहे की संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी सगळ्या ताईंनी चालायचं किंवा धावायचं नाही, नाचत नाचत फिरायचं. ठीक आहे. आणि खुर्च्यांच्या मधून जायचं नाही, आपल्यानुसार आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही. संगीत थांबल्यानंतर तुमच्या बाजूची रिकामी खुर्ची तुमच्यापासून थोडी जरी लांब गेली तर ती खुर्ची तुमच्यासाठी बाद. तुमच्या समोरची, तुमच्या पुढची रिकामी खुर्ची पकडायची. ठीक आहे. आणि नळावरची भांडणं नको नको नको. कशाला? आपल्याला हवी आहे, पाहिजेत. कोण बोललं इथे? कोण बोलल्या पाहिजेत? हा हा, आवडतं वाटतं भांडण करायला. हरकत नाही. हा, नळावरची भांडणं हवी आहे. ओके, तयार आहेत तुम्ही सगळे? नक्की? ओके, त्यासाठी म्युझिक प्लीज. हा, मग कंपल्सरी नृत्य करायचंय, कंपल्सरी नृत्य. हा, हे क्या बात आहे, व्हेरी गुड. अरे अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. अरे अमावस्येला घरात लपला दाराची लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. अंगात आले अंगात आले अंगात आले अंगात आले अंगात आले. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, उगाच पाठी येऊन कचकन जाऊन गल्लय. याच्या अंगात आले अंगात आले अंगात आले. एक कांदा लवकर. हा हा हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. शाबास शाबास, लवकर 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 लवकर. आहे लवकर 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 या साईडला. ज्या ताई पास झालेल्या आहेत त्यांचं खूप खूप अभिनंदन. हे बोलतो तसं बोलायचं. हा हो. इथं आहे ती 5 खुर्च्या. इथं आहे ती 5 खुर्च्या. 5 खुर्च्या. 5 खुर्च्या. खुर्च्या 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 खुर्च्या. 5. 5. आणि ताई आहे ते 7. आणि ताई आहे त्या 7. आणि आता या फेरी मंदी, आता ह्या फेरी मंदी 2 ताई होणार आहेत बाद. 2 ताई होणार आहेत बाद. माझ्यासारख्या. माझ्यासारख्या. पण त्यासाठीही म्युझिक हे काय चाललंय तुझं? तुम्हीच करायला लावताय ना. अरे भाऊजी बघणारच नाही सगळं. बघू देत बघू दे. क्या बात आहे, व्हेरी गुड. एकदा बोल बघू. म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. म्युझिक प्लीज. व्हेरी गुड. सिंगापूरचं कौतिक नाही मला कौतिक नाही शिमल्याचं. इमल्याहूनही भारी आहे घरटं राहू महिनेचं. सिंगापूरचं कौतिक नाही ओके, व्हेरी गुड. मस्त. शिमल्याचं. इमल्याहूनही भारी आहे घरटं राहू महिनेचं. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. पोरं सगळी काढून झाले की सांगा झालं. मस्त चाललंय आमचं. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं.
व्हेरी गुड मस्त हा ओके हा आमच्या खांदीवर मस्त चाललंय आमच्या खांदीवर मस्त चाललंय आमचं ओके व्हेरी गुड व्हेरी गुड मस्त मस्त हा 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 पटका 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 लवकर व्हेरी गुड हा मस्त मस्त हा इथं 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 हा हा ताई 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 लवकर दोनदा टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही ताई बाद झालेल्या आहेत 2 ताई बाद झालेल्या आहेत आणि 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे खूप खूप अभिनंदन आणि आपल्या पहिल्या खेळातून 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा कारण तुमच्यापैकीच आता 2 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या आणि शेवटच्या खेळामध्ये आणि त्या 2 ताईंमधूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी कोण होणार आहे हुकमाची राणी ठीक आहे बाई ओके तर हा खेळ काय आहे हा कसा खेळायचा आहे मी हे सगळं सांगणार आहे पण त्याआधी आपण एक म्हणतो ना आपण एक गंमत असा एक खेळ आपण खेळणार आहोत म्हणजे मी तुम्हाला एक वाक्य देणार आहे ते वाक्य तुम्ही वेगवेगळ्या मूडमध्ये बोलून दाखवायचं धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही हे वाक्य कळलेलं आहे आता हे वाक्य वेगवेगळ्या मूडमध्ये बोलायचे तुझं नाव सांग आधी रुपाली जगताप रुपाली ताई किती वर्ष झाली लग्नाला 20 वर्ष तर आता हे जे वाक्य आहे ना ताई हे वाक्य लाजत बोलायचे हा लाजत सोपं आहे हा पण अगदी छान लाजत हा रेडी भाऊजी समोर उभे आहेत हा रेडी 1 2 3 हा धनी माझं तुमच्यावर एक मिनिट लई पण प्रेम आहे एक मिनिट धनी म्हटल्यानंतर हे असं का केलं हा असं का केलं पुढचं आठवलेलं आहे हा आता आठवतंय ना हा धनी हा माझं हा तुमच्यावर लई प्रेम आहे हा पण तुमचंच माझ्यावर नाही ठीक आहे हरकत एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आणि आता ही ताई हे जे वाक्य ना तू हसत बोलायचं पण ते हसणं म्हणजे कसं माहिती आहे ना असं हसत बोलायचं हा हा रेडी 1 2 3 हा शाबाश धनी माझं तुमच्यावर लई लई प्रेम आहे हसायला येईन आता पुढचं वाक्य राहिलेत पण तुमचंच माझ्यावर नाही पण तुमचंच माझ्यावर नाही आता त्या ताईंकडे माईक द्या बरं हा आता ताई तुझं नाव सांग काव्या लांबजी काव्या ताई माहेर कुठलं सातारा साताराच आहे ओके आणि किती वर्ष झाली लग्नाला 6 महिने खरं तर लाजणं ह्यांना द्यायला पाहिजे होतं हरकत नाही हे वाक्य तर रागात बोलायचं रागात हा भाऊजींवरती सगळा राग काढायचा समोर भाऊजी आहेत हा लवकर रागात बोलायचं रागात धनी तुमचं माझ्यावर प्रेमच नाही पण माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे लई माझं तुमच्यावर लई प्रेम आहे हा पुन्हा एकदा धनी ए धन्या धन्या नाही हा धनी हा एकदा जोरदार आहे आणि आता ही ताई हा ताई तुझं नाव सांग बरं सुस्मिता चव्हाण आणि किती वर्ष झाली लग्नाला 12 वर्ष हे जे वाक्य ना हे वाक्य तू आहे ना रडत बोलायचं का नको सोपं आहे उलट सगळ्यांपेक्षा सोपं दिलेलं आहे हा रडत हा ओके समोर भाऊजी उभे आहेत हा रेडी 1 2 3 धनी तुमचं माझ्यावर प्रेमच नाही माझं खूप आहे प्रेम त्याच्यात रडणं कुठे आलं रडणंच नाही
मी सांगतो तसं रडायचं. हा रेडी. हा समोर बस. समोर. हा समोर धनी आहेत. हा धनी. हा बोल 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 लवकर. हा सूड रडण्याचा लागतोय पण चेहऱ्यावरती हसणं दिसतंय. हा धनी रडत. धनी माझं हसत हसतच बोलतेय. ओके एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. आणि आता ही ताई तुझं नाव सांग बरं. जयश्री घाडगे. जयश्री ताई. ओके आता हे जे वाक्य आहे ना हे वाक्य तू एखादं भूत जेव्हा अंगामध्ये येतं ना म्हणजे या सगळ्या अंधश्रद्धा आहेत पण जेव्हा येतं ज्यांच्या अंगात येतं ते कसे करतात ना तसं करायचं आणि हे वाक्य बोलायचं. हा हा धनी. कम्प्लीट असं. ओके रेडी. 1 2 3. हा धनी हा माझं तुमच्यावर लय प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही. एकदा हरकत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि हे सादरीकरण बघता आम्ही असा निर्णय घेतलाय की याच खेळातून आपण 2 विनर काढायचे, 2 विजेत्या काढायचे. हा आणि त्या जाणार आपल्या पुढच्या खेळाकडे. तर जी दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे जिने खूप छान सादरीकरण केलं ती ताई आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. त्याच्यामुळे ही आणि ही ताई या 2 ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळाकडे. दोन्ही ताई आलेल्यात आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. ताई खूप खूप अभिनंदन. तुम्हाला दोघींचंही खूप खूप अभिनंदन. तर हा खेळ आपण खेळणार आहोतच. या खेळाचं नाव आणि तो कसं खेळायचं हे मी नक्कीच सांगतो पण त्याआधी दोन्ही ताई शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहेत. तर आधी आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, त्यांच्याशी थोडं बोलणार आहोत, त्यांच्या माहेरपणाबद्दल जाणून घेणार आहोत आणि काही छान असे प्रसंग त्यांच्याकडे जर असतील तर ते आपण जरा जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी ही ताई तुझं नाव सांग. काव्या अथर्व लांबजी. काव्या ताई. माहेर कुठलं? माहेर सातारा. सातारा. आणि सासर? सासर पण सातारा. माहेर पण सातारा, सासर पण सातारा. नाही मी काहीच बोललेलो नाहीये. नाही. हा अरेंज मॅरेज. लव्ह विथ अरेंज मॅरेज. हा मग तेच तर मी असं केलं तर तेच मी विचारलं. मग नाही काय सांगते. लव्ह मॅरेज कसं जमलं म्हणजे? कॉलेजमध्ये. अच्छा कॉलेजमध्ये. कितवीला होतात? 3rd इयर. 3rd इयरला. अच्छा मग तिथेच जमलं अगदी. हो. आणि मग प्रेमाची कबुली वगैरे दिली? नाही 2 महिन्यात लगेच घरी सांगून टाकला. दोघांच्याही. अच्छा आणि मग लगेच लग्न पण केलं? नाही मग त्याच्यानंतर 1-1.5 वर्षांनी. 1-1.5 वर्षांनी केलं. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं? हो झालं. व्हेरी गुड. क्या बात आहे. मस्त. Graduation काय करतात भाऊजी? काय करतात ते? आता बिझनेस आहे त्यांचा. बिझनेस आहे. आणि कसे भाऊजी स्वभावाला? 1 नंबर. 1 नंबर. व्हेरी गुड. क्या बात आहे. नशीब आहे आमचं आम्हाला ते भेटले. क्या बात आहे. व्हेरी गुड. ताई आणि कोण कोण असतं माहेरी? माहेरी मला 2 भाऊ आहेत आणि आई वडील. मी एकटी. अच्छा 2 भाऊ आहेत. हो 2 आणि भाऊ. तू एकटीच? हा मी मधली. तू मधली आहेस. एकटी असल्यामुळे जास्त लाडाने वाढलेली. पण ताई समजा मनातलं काही सांगायचं राहिलं असेल आईला बाबांना जी हा. कधी तू कधी व्यक्त झाली नाही या माध्यमातून काय त्यांना तू सांगशील किंवा काय व्यक्त होशील? घरात मधली मुलगी असल्यामुळे खूप त्रास दिलाय त्यांना भयंकर. म्हणजे शाळेत असो किंवा बाहेर असो भरपूर अल्लडपणा केलाय. भरपूर म्हणजे भरपूर. मग एवढंच सांगेन की म्हणजे एवढ्या लहानाची मोठी झाली आहे तेवढं येताना पण मी सांगितलं नाही पण आज सांगते काही चूक झाली असेल तर माफ करा. आणि तुमच्या एवढं प्रेम मला तिथं भेटते तेच इथं पण सेम भेटते. या गोष्टीचा जास्त आनंद आहे. आणि मुळात म्हणजे त्यांची जास्त पुण्याई आहे की बाबा त्यांनी काहीतरी चांगलं केले म्हणून मला अशी माणसं भेटलेत सासरकडची. वा खूप छान. खूप छान ताई. कसं वाटलं आज मनातलं व्यक्त होऊन? छान वाटलं आज. नक्कीच तुमच्या मनातलं त्यांच्यापर्यंत पोचावं हीच आमची इच्छा असते आणि तोच प्रयत्न असतो. ताई खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आता आपण गप्पा मारणार आहोत या ताईंसोबत. ताई तुझं नाव सांग बरं. रुपाली श्याम जगताप. माहेर कुठलं? रहमतपूर. आणि सासर? सासर पुण्यापाशी हिवरे. अच्छा. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? 20 वर्ष झाले लग्नाला. आणि कसं आहे स्वभाव भाऊजींचा? छान आहे. असे मनमिळावू आहेत. मनमिळावू आहे. अजिबात रागवत वगैरे नाही? रागवतात पण लगेच हे होतात. हा पण तू रागवत नाही? मी पण रागवते. मी तर जास्त चिडखोड आहे. हे कधी सांगणार आम्हाला?
पण मग तू रागवले तर मग भाऊजी काय करतात? मग तुझं समजा रागवले तर भाऊजी काय करतात? थोड्या वेळाने समजूत काढतात. अच्छा, थोड्याने समजूत करतात. वा, क्या बात आहे. असंच असायला पाहिजे संसारामध्ये. एक रागवले तर एकाने शांत राहायचं असतं. हा, व्हेरी गुड, खूप छान. काय सांगशील माहेर बद्दल? कोण कोण असतं माहेरी? माझ्या माहेरी 2 भाव आणि मी एकटीच आहे. आई वडील, आता वडील नाही आहेत, आई फक्त एकटीच असते. अच्छा. आणि 2 भाव आहेत, ते एक इथंच राहतो माझ्यापाशीच, म्हणजे वरती राहिल्या माझ्या इथंच. अच्छा. आणि छोटा आहे तो पुण्याला असतो. अच्छा. काय डोळे पाणवले? डोळे का पाणवले? असंच कोणाची आठवण? वडिलांची. काय सांगशील बाबांबद्दल? आता ते हवे होते, हे जो कार्यक्रम आहे तो पाहण्यासाठी, पण आता ते खूप वर्ष झाले गेले. पण मग जेव्हा तू सासरी जात होतीस तेव्हा आईने काय असं सांगितलं होतं तुला सासरी जाताना? सासरी जाताना आईनं सांगितलं, सगळ्यांसंग असं व्यवस्थित राहायचं, व्यवस्थित बोलायचं, कुणाची मनं दुखवायची नाहीत, सर्वांना सांभाळून घ्यायचं, कोण काय बोललं तरी आपण हे करायचं. बरोबर. म्हणजे कसं वाटलं आज बोलून? खूप छान वाटलं. एवढ्या सगळ्या मैत्रिणींमध्ये ह्यांच्यामध्ये बसून माझं म्हणजे मला बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल खूप छान वाटतंय. वा, खूप छान. पण आता आपला एक शेवटचा खेळ राहिलेला आहे. हा, खेळायचं ना तो? खेळायचं. चला तर मग जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि या गप्पांनंतर आता सुरू करूया आपण आपल्या या शेवटच्या खेळाला. आणि या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. हा, तर तुम्हाला हा खेळ माहीतच असेल. हा, तर हा कसा खेळायचा तुम्हाला मी सांगतो. संगीत सुरू झाल्यानंतर नाचायचंय. नाचत नाचत, कंपल्सरी नाचत नाचत एक स्ट्रॉ, एका वेळी एकच स्ट्रॉ तुमच्या केसांमध्ये खोचायचे. जी ताई जास्तीत जास्त स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचेल ती असणार आहे विजेती. ओके, कळले तुम्हाला? वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. ओके, चला म्युझिक प्लीज. नाचायचंय नाचायचंय. हा, आणि समोर बघायचंय. हळू हा, जास्त हातरे देऊ नको, स्टॉप पण. व्हेरी गुड. नाचत नाचत खाली पडलेले स्ट्रॉ बाद. माझे वांगडा चल नको, माझे वांगडा Hey! चल नको, मेरे साथ चल नको. मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो, मी मुंबई से खाली तुझे लेने को आयलो. तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथी येऊच नाय, तुझे वांगडा येऊच नाय, तेरे साथी येऊच नाय. तुझे मुंबईचे गोल फिरायचे, गोल फिरायचे. बस गोल फिरायचे. हळू हळू हळू. हा, गोल फिरायचे. ओके ओके, बस 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 बस. आणि वेळ संपलेली आहे. संगीत पण थांबलेलं आहे. सगळ्यात आधी आपण मोजूया या ताईंचे स्ट्रॉ. सत्तेचाळ, 48, 48 झालेले आहेत. सदोतीस. सहासष्ट, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75.
निर्णय तुमच्या समोरच आहे आणि अर्थातच या शेवटच्या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई आणि विजेती ठरलेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई 16 सख्यांचा कडून तुला मिळते ही भेटवस्तू. कसं वाटलं ताई खेळ खेळून? खूप छान. उपविजेती झालेली आहेस. नाही त्याचं काही दुःख नाही, उलट आनंद इथपर्यंत आले. क्या बात आहे, व्हेरी गुड. बरं याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. होय होय 100%. भाऊजींना द्यायची आहे हो हो. आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. नाही नाही गप नाही बस. गप बसलं तर मग माझा अवघड होईल. बडबडायला कोण? सासूबाई समोर आहे म्हणून हे सगळं सासूबाई समोर आहे म्हणून. हा बरं एकदा प्रेमाने बोल बघू. ऐका ना, हा घ्या कप आणि बसा ना गप. हा रेडी. ऐका ना, हा घ्या कप बसा ना गप. असं केल्यानंतर कुठला भाऊजी बसणार आहे गप्प? ओके हरकत नाही. आणि अर्थातच आजच्या या आपल्या खेळाची विजेती आणि या भागाची हुकमाची राणी ठरलेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतंय. खूप छान वाटते. असे खेळ कधी खेळली होतीस आतापर्यंत? खेळली होती पण इथपर्यंत कधी अजून आली नव्हती. पण अगदी माहेर याल्यासारखं वाटतंय की नाही? हो. पहिला फोन कोणाला करणार आहेस? आईला, आईला, भावाला. आईला आणि भावाला. डोळे पाणवले. खूप छान वाटते ताई. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. हा सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. हो 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 सोहळा सख्यांचा. ताई खूप खूप अभिनंदन. तू हुकमाची राणी झालेली आहेस आणि खरंच खूप छान वाटतं जेव्हा प्रत्येक ताईच्या चेहऱ्यावरती हाच आनंद असतो आणि हेच हास्य असतं ना. खरंच खूप छान वाटतं. म्हणजे भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकमाच्या राणीसोबत. तेव्हा बघायला अजिबात विसरू नका तुमचा आवडता आणि धमाकेदार कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.